बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हातकणंगले परिसरात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीचे क्षेत्र लक्षणीयरित्या घटले असून शेतकऱ्यांचा कल मूग, उडीद, मका आणि भुईमुगासारख्या पर्यायी पिकांकडे वळताना दिसत आहे. यामागे हवामानातील अनिश्चितता, सोयाबीनवरील कीड रोगाचा प्रकोप आणि उत्पादन खर्च वाढत चालल्यामुळे मिळणारा दर अपुरा पडणे ही मुख्य कारणे आहेत. गेल्या काही वर्षापासून पावसाच्या वेळापत्रकात झालेला बदल, फुलकिडी आणि तुडतुडे यांसारख्या कीटकांचा त्रास, तसेच बाजारातील दरातील चढ उतार यामुळे शेतकरी सोयाबीन पिकाबाबत साशंक झाले आहेत. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी जोखीम कमी असलेली आणि बाजारात स्थिर मिळणारी पिके निवडली आहेत. स्थानिक शेतकरी संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की सोयाबीन पिकासाठी हमीभाव सुनिश्चित करावा, सुधारित बियाणे व कीटनाशक सवलतीत उपलब्ध करून द्यावी, तसेच हवामान अनुकूलनासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावी. सोयाबीन क्षेत्रात झालेली घट ही ग्रामीण शेतीच्या बदलत्या परिस्थितीचे लक्षण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी आणि पिकांच्या विविधतेतून शाश्वत शेती साध्य करण्यासाठी ठोस धोरणांची गरज भासत आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.